विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी एकत्रित येत डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी थोपवण्याचा प्रयत्न केला होता। यासाठी विशेषतः विमान पाठवून त्यांना भाजपच्या मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरले। डॉक्टर पिपाडा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय कायम ठेवलाय। या संदर्भात त्यांची पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की जनतेच्या हितासाठी व विकासासाठी राजकारणात आलो आहे। मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतलाय। पिपाडा यांच्या या निर्णयामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची रंगत वाढली असून भाजपला याचा फटका बसू शकतो। भूमिका आहे कारण एकच पक्षाचे दोन उमेदवार आता शिर्डी विधानसभेत। असं आहे की या अगोदर मी ज्यावेळेस विमानाने मुंबईला गेलो तर आमच्या विरोधकांनी वेगवेगळ्या अफवा पसरवायला सुरुवात केली का पिपाडा आता मॅनेज झाले आणि ते फॉर्म मागे घेणार, अशी चर्चा त्यांनी त्या ठिकाणी सुरू करून माझी बदनामी सुरू केली। परंतु सर्वसामान्य जनतेचा माझ्यावर विश्वास आहे की मी गेल्या 35 वर्षापासून कधी कुणाला मॅनेज झालेलो नाही आणि मी आज माझा फॉर्म ठेवलेला असून ही माझ्या विरोधकांना खऱ्या अर्थाने चपराक आहे। जे विरोधक संगमनेरला जाऊन भाषण करत होती की आम्ही संगमनेरला थोरातांच्या विरोधात उभे राहणार, ते विरोधक सुजय विखे मैदानातून त्या ठिकाणी पळून गेले। वास्तविक त्यांचे वडील मंत्री होते आणि त्यांनीच संगमनेर असेल, श्रीरामपूर असेल, नेवासा असेल या ठिकाणी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी उमेदवार सुचवले। परंतु त्यांनी फक्त त्या ठिकाणी वेगवेगळ्या सभा घेऊन एक हवा तयार करण्याचा प्रयत्न केला की आम्ही त्या ठिकाणी उभे राहणार। परंतु त्या निमित्ताने त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची, तिथल्या तरुणांची त्या ठिकाणी फसवणूक केली आणि संगमनेरला कच्चा उमेदवार देऊन त्या ठिकाणी थोरातांसमोर एक मैत्रीचा हात त्या ठिकाणी पुढे केला की मी तुमच्या मतदारसंघात त्या ठिकाणी तुम्हाला त्रास देत नाही, तुम्ही शिर्डी मतदारसंघात लक्ष घालू नका, अशा पद्धतीचं चित्र या निमित्ताने निर्माण झालं। आणि म्हणून सर्वसामान्य जनतेचा माझ्यावर विश्वास आहे। मी यापूर्वी विधानसभेला मला 67,000 मतं मिळाली होती। मी 13,000 मतांनी 13 फेऱ्यापर्यंत पुढे होतो। थोड्या मतामुळे माझा पराभव झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये माझ्याविषयी सहानुभूती आहे। मी यापुढे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे यासाठी लढणार आहे। शिर्डी संस्थांचे कर्मचारी असेल, विशेष म्हणजे देशातलं एकमेव मंदिर आहे की त्या शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरात फुलं न्यायला बंदी आहे, त्यामुळे हजारो बेरोजगार तरुण त्या ठिकाणी झालेले आहेत। शेतकरी जे गुलाबाचे फुल उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या फुलाला त्या ठिकाणी भाव मिळत नाही। मी स्वतः उच्च न्यायालयात एक शेतकरी या नात्याने पिटिशन दाखल केलेलं आहे की शिर्डीच्या साईबाबा मंदिरात फुलं न्यायला परवानगी त्या ठिकाणी मिळावी। असंख्य प्रश्न आहे, नगर शिर्डी रस्त्याचा प्रश्न आहे, त्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी लक्ष घालणार मला संधी मिळाल्यानंतर। आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी अगदी निळवंड्याच्या कालव्यांचा प्रश्न असो, 55 वर्ष झाली त्या शेतकऱ्यांच्या अजून शेतात पाणी गेलेलं नाही। शिर्डी संस्थांचे जे आता मी परवा याच्या मागच्या आठवड्यातच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बोललो की 22 कर्मचारी त्या ठिकाणी ज्यांचं शिक्षण कमी आहे त्यांनाही त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही। त्यांनी सांगितलं की आपण निश्चितपणे त्यांना संधी देऊ। असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि म्हणून धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य लोकांना आपलेसा वाटणारा चेहरा म्हणून त्या ठिकाणी मी या निवडणुकीत सामोरं जाणार आहे। आणि मला या ठिकाणी खात्री आहे की या शिर्डी मतदारसंघामध्ये निश्चितपणे मी विकासाचा मुद्दा घेऊन पुढे त्या ठिकाणी जाणार आहे आणि शिर्डी मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी, शिर्डी मतदारसंघातील दहशत व गुंडगिरी संपवण्यासाठी मला संधी मिळाल्यानंतर मी त्या ठिकाणी लढणार आहे। आणि मी ज्यावेळेस अर्ज मागे घेऊ नये, मला 3-4 हजार लोकांचे फोन आले, बरेच लोक मला त्या ठिकाणी भेटले की आपण त्या ठिकाणी फॉर्म ठेवा, सर्वसामान्य तरुण वर्ग आपल्या त्या ठिकाणी पाठीशी आहे। मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे शेतकरी कुटुंबातील लढणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी शिर्डी मतदारसंघामध्ये उभा राहायला पाहिजे
अशी सर्वसामान्य लोकांची, शेतकऱ्यांची, कामगारांची भावना आहे. शिर्डी संस्थानच्या 598 कामगारांसाठी मी त्या ठिकाणी लढा दिला. त्या लोकांना सुद्धा वाटत होतं की तुम्ही त्या ठिकाणी उभं राहावं. अपक्ष उमेदवारी जरी असली तरी लोकांना त्या ठिकाणी विश्वास आहे की मी 24 तास लोकांसाठी त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे की राजेंद्र पिपाडा जर त्या ठिकाणी निवडून आले, आपण त्यांच्या पाठीशी जर उभं राहिलो तर ते आपले प्रश्न सोडवतील अशी लोकांना त्या ठिकाणी खात्री आहे. गोदावरी कालव्याचा रुंदीकरणाचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी जवळजवळ 25-25, 30-30 वर्ष झाले तो गोदावरी कालव्यांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला नाही. ते कालवे त्या ठिकाणी चाऱ्यासारखे दिसायला लागलेले आहे. 300 क्युसेसनी सुद्धा ते कालवे वाहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. इतकी भीषण परिस्थिती या शिर्डी मतदारसंघात झालेली आहे. रस्त्यांचं त्या ठिकाणी जाळं नाही. लोकांना निवडणुकीच्या वेळी त्या ठिकाणी मुरुम टाकावा लागतो. महिलांच्या डोक्यावरचे हांडे सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेले नाही. शिर्डीसारखं इंटरनॅशनल सेंटर त्या ठिकाणी तिथे आर्थिक सुबत्ता यावी. आमचे हॉटेल व्यावसायिक असतील, त्या ठिकाणी हॉटेलची अवस्था काय आहे, त्या ठिकाणी म्हणजे सगळं चित्र बदलण्याची गरज आहे. म्हणजे शिर्डीमध्ये ज्या पद्धतीने लोकांचा आर्थिक स्तर त्या ठिकाणी खालावत चाललेला आहे, मी त्या ठिकाणी शिर्डीत काहीतरी नवं निर्माण करायचं प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. नुसत्या घोषणा त्या ठिकाणी करणार नाही, मी प्रत्यक्ष कृती करणारा त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य लोकांना माहीत आहे की मी नुसते खोटी आश्वासनं माझ्या आयुष्यात त्या ठिकाणी कधी दिलेले नाही. आणि यापुढे सुद्धा माझे विरोधक त्या ठिकाणी वेगवेगळे तंत्र वापरतील, वेगवेगळ्या अफवा त्या ठिकाणी करतील. जसे आज त्या अफवा केल्या होत्या की राजेंद्र पिपाडा फॉर्म मागे घेणार, मुंबईला चर्चा झाली. ते मॅनेज नेमकं काय तुम्हाला शब्द दिला किंवा काय चर्चा झाली? नाही, पक्ष शेट्टीने तर विनंती केली की आपण त्या ठिकाणी पक्षाचा फॉर्म आपले उमेदवारी दुसऱ्यांना दिलेली आहे, आपण फॉर्म मागे घ्यावा. परंतु मी त्यांना सांगितलं की फार मोठं नुकसान नगर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं झालेलं आहे आणि दुसऱ्या कार्यकर्त्यास संधी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती. निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे, मलाच नाही दुसऱ्या कोणाला तरी त्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे होती. आणि पक्षाने जर कारवाई केली तर मग काय? असं आहे की माझी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली आहे. माझाच काय बऱ्याच लोकांचा आग्रह होता की शिर्डी मतदारसंघात परिस्थिती सोपी नाही आणि म्हणून पक्षाचा उमेदवार बदलण्याची त्या ठिकाणी मागणी झालेली होती. आणि म्हणून ज्या पद्धतीने या मतदारसंघात मंत्रिपदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्य लोकांना छळण्याचं, त्यांच्यावर खोट्या केसेस करण्याचं, त्यांच्यावर हल्ले करायचं, म्हणजे लोकांना अगदी मोकळेपणाने संवाद पण करता येत नाही, इतकी पक्षाने जर कारवाई केली तर मग काय? असं आहे की माझी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली आहे. माझाच काय बऱ्याच लोकांचा आग्रह होता की शिर्डी मतदारसंघात परिस्थिती सोपी नाही आणि म्हणून पक्षाचा उमेदवार बदलण्याची त्या ठिकाणी मागणी झालेली होती. आणि म्हणून ज्या पद्धतीने या मतदारसंघात मंत्रिपदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्य लोकांना छळण्याचं, त्यांच्यावर खोट्या केसेस करण्याचं, त्यांच्यावर हल्ले करायचं, म्हणजे लोकांना अगदी मोकळेपणाने संवाद पण करता येत नाही, इतकी भीषण परिस्थिती शिर्डी मतदारसंघामध्ये आहे. मी तर सांगतो, देशात तुम्हाला कुठलं एखादं मंदिर मला दाखवा का तिथं सुद्धा तुम्ही एखादं गुलाबाचं फूल सुद्धा त्या ठिकाणी नेऊ शकत नाही. तुम्ही एकीकडे सांगता की हिंदुत्ववादी सरकार त्या ठिकाणी आहे आणि बाबांच्या मंदिरात तुम्ही फुल त्या ठिकाणी न्यायला बंदी आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं असेल, छोट्या छोट्या लोकांचं असेल, त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी होत आहे. या सर्वांच्या प्रश्नासाठी न्याय मिळवून देण्यासाठी मला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे. आणि मी जर मोगाशी जसं सांगितलं, हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत. शिर्डी नगर रस्ता त्या ठिकाणी 25-25 वर्ष होत नाही. तुमच्या घरात मंत्रिपद आहे, तुमच्या घरात खासदारकी होती, केंद्रात त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तो प्रश्न सोडू शकले नाही. आणि म्हणून सर्व लोकांची इच्छा आहे, साधा दुधाला भाव त्या ठिकाणी मिळत नाही. काय परिस्थिती शेतकऱ्यांना, 10-10, 12-12 रुपये दुधाचे दर त्या ठिकाणी कमी झाले. लोकांची उपजीविका होणं अवघड झालेलं आहे. म्हणून दुधाचा जो प्रश्न आहे फार गंभीर आहे. शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे की दुधाला त्या ठिकाणी भाव नाही. त्या प्रश्नासाठी सुद्धा मला जर आमदार म्हणून जर संधी मिळाली तर निश्चितपणे तो प्रश्न सुद्धा सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आपण बघितलं ममता पिपाड्यांचा आपण 2 वेळा आपण लोकयुक्त नगराध्यक्ष त्यांना केलं, मग त्यांचा अर्ज माघारी घेण्यात आलेला आहे, तुमचा अर्ज कायम ठेवण्यात आलेला आहे. असं वाटत नाही की ममता पिपाड्यांनी यावेळेस उमेदवारी करायला हवी? नाही, असं आहे की आमच्या कुटुंबात त्या ठिकाणी चर्चा झाली. मी पण इच्छा व्यक्त केली होती की माझ्या पत्नीने त्या ठिकाणी उभं राहावं, पण माझ्या पत्नीने सांगितलं की आपणच उभं राहावं. आमच्या परिवारात चर्चा झाली आणि म्हणून त्या ठिकाणी मी माझा अर्ज त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि मला निश्चित खात्री आहे
की मी गेल्या 30-35 वर्षापासून जो संघर्ष करतोय, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर त्या ठिकाणी लढतोय, त्यामुळे लोक माझ्याबरोबर त्या ठिकाणी बरोबर राहतील असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाचा दृष्टिकोन जो माझ्याकडे आहे. लोकांना माहिती आहे की राजेंद्र पिपाड आमदार झाल्यानंतर डेव्हलपमेंट होतील, आपल्या शिर्डी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलेल, ही सर्वसामान्य लोकांना खात्री आहे. म्हणून लोक माझ्याकडं त्या भावनेने त्या ठिकाणी पाहतात की या मतदारसंघात बदल करण्याची गरज आहे. आणि राजेंद्र पिपाडांना जर आपण संधी दिली तर निश्चितपणे सर्वसामान्यांचा आमदार, एक हक्काचा माणूस, आपल्या हक्कांसाठी म्हणून माझ्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि मी सहज कोणालाही त्या ठिकाणी भेटतो. आणि मी जर मगाशी सांगितल्याप्रमाणे की डेव्हलपमेंटचा जो मुद्दा आहे ना, बेरोजगारांच्या फौजा शिर्डी मतदारसंघात तयार झाला, हाताला त्या ठिकाणी काम नाही, हे सगळं चित्र आपल्याला बदलावं लागणार आहे. परंतु एकाच घरात तुम्ही किती सत्ता ठेवणार? 50-50 वर्ष, 60-60 वर्ष सगळे सत्ता एकाच घरात आहे. तरी ते सांगतात की मागे अशी परिस्थिती ना, आता आम्ही असं केलं. अरे मागे असं केलं म्हणजे सत्ताच तुमच्याकडे होती ना, दुसरे आमदार नाही, खासदार नाही, सगळे तुम्हीच आहात ना इथे. तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला तुम्ही त्या ठिकाणी जबाबदार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली गुंडगिरी, जे लोक त्या ठिकाणी दहशतीत आहे ना, लोकांची दहशत कमी करण्याची गरज आहे त्या ठिकाणी. कारण लोकांमध्ये अत्यंत भीती आहे की आपण काही बोलावं की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना आहे की कधी आपल्यावर हल्ला होईल. आपण जर मोकळेपणाने संवाद केला, भावना व्यक्त केल्या, कुठल्याही क्षणाला आपले हातपाय तोडले जातील, ही सर्वसामान्य लोकांची भावना या मतदारसंघात. म्हणून शिर्डी मतदारसंघ भयमुक्त व्हावा आणि या शिर्डी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलावा. शिर्डी मतदारसंघात एक विकासाचा दृष्टिकोन असणारा आमदार त्या ठिकाणी पाहिजे, अशी भावना सर्वसामान्यांची आहे. म्हणून मी त्या ठिकाणी शिर्डी मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवतो. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीच्या मतविभाजनाचा तुमच्या 2 उमेदवारांना फायदा होणार आहे. मग अशा दृष्टीतून महायुतीचा उमेदवार कसा निवडून येणार? असं काही नाही. उमेदवाराची त्या ठिकाणी किती अनुभव आहे, विकासाचा दृष्टिकोन कोणाकडे आहे. 10 वर्ष नगरपालिकेत आम्ही त्या ठिकाणी काम केलं. माझी पत्नी नगराध्यक्ष त्या ठिकाणी होत्या. आम्ही राहता शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला 67,000 मतं पडली. 13 फेऱ्यापर्यंत मी पुढे होतो ना. मी या अगोदर परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे लोकांना माझ्याविषयी सहानुभूती आहे ना. त्यामुळे मला खात्री आहे की लोक या मतदारसंघातला तरुण वर्ग, या मतदारसंघातील महिला, या मतदारसंघातील बेरोजगार युवक, या मतदारसंघातील शेतकरी, शिर्डी संस्थांचे कर्मचारी, या वेगवेगळे कर्मचारी, मी वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसाठी लढे दिले. त्यानंतर सर्वसामान्य जो उपेक्षित राहिलेला वर्ग आहे, या सर्वांसाठी लढा देणारे राजेंद्र पिपाडा आहेत. म्हणून निश्चित मला खात्री आहे की सर्व लोक माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि मी राधाकृष्ण विखेंचा निश्चितपणे पराभव करेल, एवढा विश्वास मला त्या ठिकाणी आहे.